मूळव्याध आणि भगंदरसाठी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा या विषयावर बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विवेक लोलगे। त्याचप्रमाणे याच विषयावर ओझोनच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर लीनता लोलगे। डॉक्टर विवेक लोलगे यांच्याबद्दल माहिती द्यायची झाल्यास डॉक्टर विवेक लोलगे हे मुंबई विद्यापीठाचे आयुर्वेदाचे MD आहेत। मुंबई विद्यापीठाचे ते गोल्ड मेडलिस्ट आहेत। विविध संस्थांनी आजपर्यंत त्यांना गौरव केलेला आहे। महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्राने त्यांचा गौरव केला आहे। लोकमत सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता। त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे गौरव हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। तसंच जैन समाज आणि सुवर्णकार समाज या समाजांच्या वतीने देखील त्यांना आतापर्यंत गौरवण्यात आला आहे। आज आपल्याबरोबर डॉक्टर लीनता लोलगे या देखील आहेत। डॉक्टर लीनता लोलगे या ओझोनच्या विशेषज्ञ आहेत। महाराष्ट्रभरामध्ये ओझोन या विषयात काम करणाऱ्या काही मोजक्या तज्ञांपैकी डॉक्टर लीनता लोलगे एक आहेत। आजवर त्यांनी देखील असंख्य पेशंट्सवर ओझोन हा अतिशय गुणकारी पद्धतीने ओझोन थेरपी त्यांनी वापरलेली आहे। आपल्या दोघांचंही स्वागत। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता लोलगे यांचं कलासिद्धी नावाचं हॉस्पिटल ठाणे शहरामध्ये आहे। ठाणे शहरातील कासारवडोली परिसरामध्ये असलेलं हे हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं मूळव्याधच्या क्षेत्रातलं काम करणारं एक अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलवर आत्ता आपण एक फिल्म बघूया। डॉक्टर विवेक लोलगे गेले 33 वर्ष ठाणे शहरात प्रॅक्टिस करणारे नामवंत शल्यचिकित्सक। डॉक्टर लोलगे यांनी सुरू केलेलं घोडबंदर रोड येथील कासारवडोली परिसरातील कलासिद्धी हॉस्पिटल हे पाईल्सच्या क्षेत्रातील ठाणे शहरातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आहे। क्षारसूत्र चिकित्सेद्वारे या ठिकाणी पाईल्सवर उपचार होतात। त्यामुळे या रोगाचा समूळ नायनाट तर होतोच, शिवाय पुनरुद्भव देखील होत नाही। अवघ्या काही तासांची ही प्रक्रिया असते आणि पेशंट्सना त्यासाठी ॲडमिट देखील व्हावं लागत नाही। डॉक्टर विवेक लोलगे यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे। ठाणे महानगरपालिकेने त्यांना ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे। आजवर 42,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर लोलगे हे ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभाग प्रमुख आहेत। तसंच रेड क्रॉस सोसायटीचे ठाण्याचे सहसचिव म्हणून देखील ते काम बघतात। मूळव्याध आणि भगंदरसाठी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा या विषयावर बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहे डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता लोलगे। डॉक्टर लोलगे, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, मूळव्याध आणि भगंदरमध्ये नेमका फरक काय? कुठल्या गोष्टींवरून आपल्याला समजतं की हे मूळव्याध आहे आणि हे भगंदर आहे? काय सांगाल? मूळव्याध आणि भगंदर बऱ्याच लोकांना त्याच्यातला फरक समजत नाही। पण मूळव्याध म्हणजे संडासच्या जागेवरती, शौचाच्या जागेवरती एक मोठे मांसांकुर येणं म्हणजे मूळव्याध। मांसांकुर हे आतमधून वाढत 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 पुढे येतात। त्याच्या ग्रेड असतात, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड आणि नंतर शेवटी प्रोलॅप्समध्ये। सुरुवातीपासून लहान मुलांपासून सगळ्यांना हे मूळव्याधीचे कोंब छोट्या प्रमाणात असतात आणि ते नंतर काही कॉन्स्टिपेशनमुळे, खाण्याच्या सवयी बिघडल्यामुळे, विहार चुकीचा असल्यामुळे हे मांसांकुर गुदद्वारात येऊन अडकतात। हे अडकल्यानंतर रुग्णांना मलबद्धता, कॉन्स्टिपेशन जाणवायला लागतं आणि हे जे कॉन्स्टिपेशन जाणवतं त्याच्याकडे लक्ष न दिल्यावर मांसांकुर अजून पुढे येतात आणि शौचाची जागा ब्लॉक करतात। ब्लॉक केल्यामुळे शौचाला जाताना रुग्णांना वेदना होतात आणि ती स्किन फाटली जाते। ती फाटली गेले म्हणजे त्याला फिशर म्हणतात। ह्या चिरेमध्ये स्टूलचे पार्टिकल अडकून त्याच्यामध्ये आतमधून ट्रॅक तयार होतो आणि तो ट्रॅक हळूहळू बटक्सवरती
बाहेर येतो. मग रुग्ण म्हणतो की आम्हाला 4 दिवसापूर्वी साहेब ही पुळी आलेली छोटीशी. ही पुळी भगंदर स्वरूपात असते. त्याला कोणी साधी ट्रीटमेंट घेतं, वरतून पुळी भरते, पण आतमधून ट्रॅक असतो, त्यालाच आपण भगंदर म्हणतो. हा जो ट्रॅक वरतून दिसणाऱ्या स्किनमधून शौचाच्या जागेपर्यंत आतमध्ये असतो, त्यामुळे याच्यातून चिकट स्राव, रक्त, पू हा असा वाहत राहतो. आणि मूळव्याध आणि भगंदरमधला हा मोठा फरक आहे की पुयस्राव येणं, रक्त येणं म्हणजे भगंदरचं चिन्ह असतात आणि मांसांकुर हाताला लागणं म्हणजे मूळव्याध असते. डॉक्टर विवेक लोलगे यांनी स्वतः संशोधन करून क्षारसूत्र चिकित्सा तयार केलेली आहे. आयुर्वेदाचा आधार घेत त्याला थोडंसं मॉडर्न थेरपीचा साथ देत डॉक्टर विवेक लोलगे यांनी ही क्षारसूत्र चिकित्सा तयार केलेली आहे. डॉक्टर, मला सांगा की क्षारसूत्र चिकित्सा नेमकी मूळ व्याधावर कशा पद्धतीने काम करते, कारण ही अत्यंत प्रभावी अशा प्रकारची चिकित्सा आहे. मूळव्याध आणि भगंदर दोन्ही ठिकाणी क्षारसूत्र वापरले जातात, परंतु हे क्षारसूत्र नेहमीच्या प्रमाणे जे शास्त्राप्रमाणे आहे त्याच्या व्यतिरिक्त माझं संशोधन आहे की याच्यावरती मी काही स्वतःची औषधं लेपन करतो. ह्या एक प्रकारचा फायबर असतो, त्याच्यावरती तो लेपन केला जातो आणि त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो. ओझोन सोडतं म्हणजे ओझोनचं लिक्विड त्याच्यावरती सोडलं जातं आणि हे ड्राय केलं जातं. अशा प्रकारचा हा मांजासारखा जो दोरा तयार होतो हे ओझोन क्षारसूत्र. हे आपण मूळव्याधीला बांधतो ते वेगळं असतं, फिस्ट्युलामध्ये घालतो ते स्ट्रॉंग असतं. मूळव्याधीवरती नुसतं एकदाच फक्त बांधलं का ते मूळव्याधीच्या मांसांकुर आकसून जातात, सुकून जातात आणि गळून पडतात. ते बांधणं म्हणजे नुसतं त्याच्यावरती आतमध्ये लोकल ॲनेस्थेसिया देऊन आम्ही फक्त त्याला चिकटवतो. त्याला कुठेही कापाकापी करायला लागत नाही. मूळव्याधीवरती ते नुसतं गुंडाळून ठेवलं का 48 आवर्समध्ये मूळव्याधीचे कम सुकून जातात. म्हणजे कुठेही न कापता, कुठेही टाके न मारता, शस्त्रक्रिया न करता, लेझर न करता ह्या दोऱ्याच्या साहाय्याने हे कापलं जातं. ह्याच दोऱ्याच्या साहाय्याने ही जखम भरली पण जाते. म्हणजे थोडक्यात कटिंग आणि हिलिंग हे दोन्ही मूळव्याधीमध्ये केलं जातं. कापलं पण जातं आणि जखम भरली पण जाते. तशाच प्रकारे फिस्ट्युलाच्या ट्रॅकमध्ये हे क्षारसूत्र घातलं का आतमध्ये संपूर्ण स्क्रॅपिंग करतं. हे स्क्रॅपिंग केल्यावरती संपूर्ण आतमधला पॅसेज क्लीन होऊन त्याच्यातला पुवाचा निचरा होऊन जातो. पू निचरा झाल्यामुळे ते आतली जखमचं ट्रॅक ओपन होतो आणि शौचाच्या जागेवरती ती स्किन सगळे ओपन होऊन जखम आतून भरली जाते. वरून जरी छोटीशी स्किन फाटलेली दिसली तर आतून ते सगळं भरून जातो. म्हणजे जे कटिंग करून जे परत रिकरन्स होतो तो आपल्या प्रोसेसमध्ये होत नाही, कारण याच्यातच सगळं हिलिंगचे औषधं, अँटीसेप्टिक औषधं, ओझोनसारखं जे मटेरियल आहे की ते संपूर्ण कुठेही कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन अवॉइड करतं आणि आपल्याला कोणताही त्रास नव्हता, रुग्ण आरामशीर चालत घरी जातो. आता ह्या कोरोनाच्या दिवसामध्ये सुद्धा जो आपण एक क्षारसूत्र वापरलं तर याच्यामध्ये कोरोनाचा इन्फेक्शन एकाचं दुसऱ्याला किंवा कोणाला होऊ शकत नाही आणि या स्थितीमध्ये सुद्धा ही प्रोसेस करणं अतिशय सोपं जातं. कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन एकाचं दुसऱ्याला ट्रान्सफर होत नाही. मूळव्याध आणि भगंदरसाठी डॉक्टर लीनता लोलगे या ओझोनचा अतिशय प्रभावीपणे वापर करत असतात. हा नेमका वापर काय असतो, कशा पद्धतीने होतो, या संदर्भात आपण डॉक्टर लीनता लोलगे यांच्याकडनं माहिती घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा
अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. डॉक्टर लीनता लोलगे या ओझोनचा अतिशय प्रभावीपणे वापर मूळव्याध आणि भगंदरच्या साठी करत असतात. डॉक्टर, सर्वप्रथम मला सांगा की ओझोन म्हणजे नेमकं काय आणि मूळव्याध आणि भगंदरसाठी त्याचा नेमका कशा पद्धतीने वापर होतो? ओझोन म्हणजे पहिल्यांदा काय आहे ते आपण बघूयात. ओझोन म्हणजे एक प्रकारचा आपण जो मेडिसिनमध्ये ऑक्सिजन वापरतो त्या ऑक्सिजनचं आपण एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतर करतो. ऑक्सिजन जसा सगळ्यांना युजफुल आहे त्याच्यापेक्षा ॲक्टिव्ह असा ओझोन आहे. त्या ओझोनचा वापर आपण ह्या मूळव्याध भगंदरामध्ये करतो की जेणेकरून भगंदरामध्ये जे इन्फेक्शन असतं किंवा सूज असतो, पस असतो ते संपूर्णपणे क्युअर होण्यासाठी, काढून टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. की ज्याच्यामुळे आपल्याला कोणतीही जखम असेल तर ते स्क्रॅपिंग करायला लागते, खरवडून काढायला लागते किंवा मग तिथे स्टिचेस घ्यायला लागतात. तर हे आपल्याला करायचं टाळलं जातं आणि त्याच्यामुळे जखमा या लवकर भरून येतात. त्याच जखमा लवकर भरून येतात. जसं डायबिटीसमध्ये जखमा लवकर भरून येत नाही तर त्यांना भीती वाटत असते की आम्ही आता प्रोसिजर कोणतीही करून घेतली तर आमची जखम बरी होईल की नाही. तर त्यांना त्याचं जे शंका आहे ती त्यांची बाजूला जाते आणि आपल्या जखमा लवकर भरून येण्याला उपयोगाला येतं ते. डॉक्टर लीनता, पायलोनिडल सायनससाठी सुद्धा तुम्ही ओझोन थेरपीचा वापर करत असतात. मला सांगा पहिल्यांदा पायलोनिडल सायनस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर ओझोन थेरपीचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता? पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यांवरती एक प्रकारची तिथे पुळी येते किंवा होल पडतं. त्याचं कारण म्हणजे पाठीच्या मणक्यांच्या भागाच्या ठिकाणी केसाच्या पुंजक्यांमुळे हा तयार झालेलं होल असतं आणि त्याचं कनेक्शन हे शौचाच्या ठिकाणी असतं आणि त्यामुळे तिथनं कधी कधी पुळी येते, फुटते, पू येतो, पाणी येतं, परत ते हे होतं. पण असं चालू राहतं. एकेकाला मात्र कंटिन्युअस पस यायला लागतो, बसता येत नाही किंवा पाठीवर झोपता येत नाही. मग त्यावेळेस आपण ते बघितलं की आपल्याला त्याचं कनेक्शन शौचाच्या ठिकाणी दिसतं. तर ते पूर्णपणे जर कटिंग केलं किंवा आता जे आधुनिक उपचारांमध्ये रॉम्बॉइड फ्लॅप वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात, झेड प्लास्टिक केली जाते, पण त्यांनी त्या जखमा लवकर भरून येत नाहीत किंवा रिकरन्स होतो. पण आपण त्याच ह्याच्यामध्ये जो ओझोनयुक्त क्षारसूत्र वापरलं तर त्या जखमा लवकर भरून येतात आणि रिकरन्स टाळला जातो आणि ते लवकर क्युअर होतात. येस डॉक्टर लीनता, तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. डॉक्टर विवेक लोलगे, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास गेल्या 35 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहात. 45,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या आहेत. या संपूर्ण प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस तुमच्याकडे आलेल्या असतील. याची काहीतरी थोडक्यात माहिती द्या. आता हे जे आपली जी क्षारसूत्र चिकित्सा आहे, इतर जे लोक जे सर्जन जे आहेत त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला काही फिस्युलाच्या केसेस फेल होतात म्हणजे रिकरन्स होतो. ऑपरेशन केलं म्हणजे शस्त्रक्रिया केली, लेझर केलं, त्याच्यामुळे स्टूल कंट्रोल जातो. स्टूल कंट्रोल न राहिल्यामुळे रुग्ण संपूर्णपणे कुठेही जाणं येणं त्याचं अवरुद्ध होतं आणि अशा ठिकाणचे पेशंट माझ्याकडे येतात. म्हणजे थोडक्यात सगळे कॉम्प्लिकेटेड केसेसच मला पाहायला मिळतात. रिकरन्स झालेल्या केसेस बऱ्याच प्रकारे येतात. तर ह्या रिकरन्समध्ये जे काही फिस्युलाच्या केसेस महत्त्वाच्या सांगायच्या की माझ्याकडे 2 वेळेला एक लहान मुलाचा 4.5 वर्षाचा साताऱ्यावरून आलेला मुलगा 4.5 वर्षाचा, त्याला 2 वेळेला ऑपरेट केलं. 1.5 वर्षापासून तो ऑपरेट करत होता. त्याचा फिस्युला होता, म्हणजे टेस्टिसपासून ॲनसपर्यंत या छोट्या मुलाला फिस्युला होता. त्याची 2 वेळेला सर्जरी झाल्यामुळे तिथे ती स्किन कडक झाली होती आणि त्याला भयंकर तो त्रास वेदना होता. आणि ह्या मुलाला क्षारसूत्र फिस्युलामध्ये आपण क्षारसूत्र जेव्हा टाकतो तेव्हा ते नॉर्मली बदलावं लागतं.
साधारण 8 दिवसामध्ये 1 इंच फिस्टुलाचं अंतर कमी होतं, कापलं जातं. पण याचा जवळजवळ 5 ते 6 इंचचा फिस्टुला होता, तो मी फक्त 2 सेटिंगमध्ये एक क्षारसूत्र थोडंसं स्ट्रॉंग वापरून ते क्लिअर केलं. आणि त्याच्यानंतर अक्षरशः तो मुलगा पण पाया पडून गेला आणि भयंकर ती इमर्जन्सी केस होती आणि कॉम्प्लिकेटेड होती. दुसरी केस अशी आहे, फिस्टुलाचीच केस आहे, की त्याला वरती इंग्वायनल रिजनपासून खालून टेस्टिसमधून मांडीमधून ॲनसमध्ये असे 5 ते 6 ठिकाणी होल होते. हा रुग्ण आहे, हा पण 3 ठिकाणी शस्त्रक्रिया करून आला होता आणि त्याचा MRIमध्ये त्याला अनेक मल्टिपल ट्रॅक्स दिसत होते. मग टेस्टिसमधून गेल्यामुळे त्याला टेस्टिस काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. परंतु आपण जे मी क्षारसूत्र चिकित्सा केली त्याच्यामध्ये याला 1.5 ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट सगळी होल्स बरी झाली. पण ह्या रुग्णाला 4-4 वेळेला 5-5 ठिकाणी दोरे बांधायला लागत होते आणि ते बदलावे लागत होते. रुग्णाच्या सहकार्यामुळे ही कॉम्प्लिकेटेड केससुद्धा अतिशय व्यवस्थित झाली आणि तो आता एकदम आभार मानतो माझे. एक प्रोलॅप्स फाईल्सची केस होती. प्रोलॅप्स फाईल्सची केस संपूर्ण अंग बाहेर आलं होतं, रेक्टम बाहेर येत होतं. अशा रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नकार दिला आणि त्याला ताबडतोब त्या एका ठिकाणी कामाला जायचं होतं 2 तासामध्ये. त्या रुग्णाला पण आपली क्षारसूत्र चिकित्सा केली आणि लोकल ॲनेस्थेसियामध्ये केल्यामुळे ते सगळं सूत्रबंधन केलं आणि प्रोलॅप्स म्हणजे संपूर्ण अंग बाहेर आलेलं ते आतमध्ये गेलं आणि 8 ते 10 दिवसामध्ये बरा झाला. पण हे मी सूत्रबंधन केल्यानंतरसुद्धा तो ताबडतोब त्याच्या मीटिंगला जाऊ शकला आणि त्या मीटिंगला गेल्यामुळे त्याच्या बाकीच्या कॉम्प्लिकेशन्स व्यवहाराचे वाचले. प्रोलॅप्स फाईल्समध्ये हा रिझल्ट इतका सुंदर मिळतो की ह्या सूत्रबंधनामुळे फाईल्स आतमध्ये बांधले जातात, सुकून जातात, कोणताही रक्तस्राव आपल्या प्रोसेसमध्ये होत नाही, कोणताही रिकरन्स होत नाही, स्टूल कंट्रोल जात नाही. त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस आपण बघतो आणि ह्या केसेसमध्ये जो रिझल्ट येतो तो अतिशय जादूचा आहे. जी क्षारसूत्र चिकित्सा आहे सुश्रुत संहितेपासून अनेक काळापासून चालू आलेली आहे, परंतु मी केलेल्या संशोधनामुळे माझ्या त्या ओझोनयुक्त क्षारसूत्रामुळे याचा जो रिझल्ट आहे तो अतुलनीय आहे. डॉक्टर, तुमचं सगळं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की क्षारसूत्र चिकित्सा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुणकारी अशा प्रकारची चिकित्सा आहे. पण तरीही माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यात नेमका फरक काय? शस्त्रक्रियेमध्ये जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे पाईल्स संपूर्ण कट केले जातात, लायगेट केले जातात, सुचर केले जातात, म्हणजे टाके घातले जातात. किंवा हातली लेझर चिकित्सा निघाली आहे, त्या लेझरने लाईटने ते मुळव्याध कापली जाते आणि त्याला टाके घातले जातात. पण ह्या रिंगला म्हणजे जे आपल्याला बाहेरचं ॲनस दिसतं त्याच्या आत इंटरनल स्फिंक्टर असतं. ऑपरेशन करताना इंटरनल स्फिंक्टर रप्चर होण्याचे बऱ्याच प्रकारे चान्स असतात. इंटरनल स्फिंक्टर रप्चर झालं का तुमचा स्टूल कंट्रोल जातो, हा मोठा लॉस रुग्णाला होतो. जे पाईल्स आपण कापतो ते परत वाढतात, जसे केस कापल्यावर वाढतात, नखं कापल्यावर वाढतात, तशा प्रकारचे पाईल्स पण शस्त्रक्रियानंतर परत होतात. कापताना ब्लड लॉस होतो, रक्तनाश होतो, त्यामुळे रक्ताच्या बाटल्या, सलाईनच्या बाटल्या लावावं लागतं आणि ह्या प्रोसेसला सर्जरीमध्ये 35 ते 40 मिनटं लागतात. त्यामुळे स्पायनल ॲनेस्थेसिया देतात, लंबर पंक्चर करावं लागतं आणि हा त्रास म्हणजे स्पाईन दुखण्याचा त्रास रुग्णाला आयुष्यभर सहन करावा लागतो. माझ्या प्रोसेसमध्ये रुग्णाला स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही, फक्त लोकल ॲनेस्थेसिया देतो. तेवढा भाग संमोहित केला जातो आणि रुग्णाशी मी बोलता बोलता हे सूत्रबंधन करतो. रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतो, हे महत्त्वाचं आहे. आणि कुठेही प्रकारचं कात्री टाके मारलं हे आपल्या प्रोसेसमध्ये नाही. नुसतं लोकल ॲनेस्थेसिया देऊन सूत्रबंधन केलं का पाईल्सला आराम मिळतो. फिस्टुलामध्ये सर्जरीमध्ये संपूर्ण इन्सिजन घेतलं जातं, पण इन्सिजन घेताना सर्जनला इंटरनल स्फिंक्टर कापलं जाऊ नये म्हणून तो थोडंसं अंतर ठेवून फिस्टुला कापला जातो आणि तो जे अंतर ठेवलेलं असतं तर ट्रॅकमधला थोडा ट्रॅक राहतो, त्यामुळे तो परत रिकव्हर होतो. आपल्या प्रोसेसमध्ये एका होलपासून ॲनसपर्यंत संपूर्णपणे माझ्या इलेक्ट्रॉनिक प्रोबमुळे तो मार्ग शोधून काढला जातो आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत संपूर्ण ट्रॅक त्याच्यात कवर होतं त्या क्षारसूत्रामध्ये. त्यामुळे कुठेही चान्स रिकरन्स व्हायचा राहत नाही. हे क्षारसूत्र आपल्याला फिस्टुलाच्या लांबीप्रमाणे बदलावं लागतं.
म्हणजे 8 दिवसाला साधारण 1.5 सेंटीमीटर हे कापलं जातं, तेवढंच भरलं जातं. म्हणजे समजा जर 6 इंच असेल तर आपल्याला साधारण 4 वेळेला तो दोरा काढून, जुना दोरा काढून नवीन दोरा घालायला लागतो. आपण फिस्टुलामध्ये जेव्हा सर्जरी करतात, शस्त्रक्रिया करतात, त्यावेळेला त्या ठिकाणी भला मोठा खड्डा एकाच वेळेला होतो आणि तो जो मोठा खड्डा होतो त्याच्यामध्ये स्पॉन्ज ठेवून कंटिन्युअसली ड्रेसिंग डॉक्टरकडूनच करावं लागतं. माझ्या इथलच्या पेशंटला कोणालाही परत माझ्याकडे यावं लागत नाही. ड्रेसिंग घरच्या घरी करता येतं, एवढं सोपं आहे. ड्रेसिंग म्हणजे मलमपट्ट्या चिकटपट्ट्या लावायला लागत नाही किंवा कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन त्याचं फॉलोअप करायला लागत नाही. फक्त माझ्याकडे पाईल्सच्या रुग्णाला एकदा फक्त फॉलोअपला यावं लागतं आणि फिस्टुलाच्या रुग्णाला त्याचा जेवढा डिस्टन्स असेल त्याप्रमाणे यावं लागतं. रुग्ण चालता फिरता असतो आणि वैशिष्ट्य असं की ह्या आपल्या प्रोसेसमध्ये रिकरन्स आजपर्यंत 37 वर्षामध्ये 0% आहे. तर 0% असल्यामुळे मी कोणत्याही रुग्णाला पथ्य सांगत नाही. शस्त्रक्रियेमध्ये रिकरन्स चान्सेस असतात, ब्लिडिंग चान्सेस असतात, त्यामुळे रुग्णाला बरेच पथ्य पाळावं लागतं. डॉक्टरांचं जे ठाण्यातलं हॉस्पिटल आहे हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलविषयी देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91
2225301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. डॉक्टर लोलगेंचं जे हॉस्पिटल आहे ठाण्यातलं, हे एक वैशिष्ट्यपूर्ण हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये पेशंट्सना ॲडमिट केलं जात नाही. त्याचप्रमाणे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. डॉक्टर सांगा, तुमचं जे ठाण्यातलं कलासिद्धी हॉस्पिटल आहे त्याविषयी माहिती सांगा. या पाईल्सच्या पेशंटमध्ये वयाचं काहीच लिमिट नसतं. 2 वर्षाच्या मुलाचं पण मी सूत्रबंधन केलं आहे. 98 वर्षाच्या आजींचं केलेलं आहे. कारण याच्यामध्ये आपण लोकल ॲनेस्थेसिया देतो. 2 वर्षाच्या मुलालासुद्धा फक्त त्याच्याशी गप्पा मारता लोकल स्प्रे मारून मी त्याला ते सूत्रबंधन केलं. त्यामुळे वयाचा इथे काही फरक पडत नाही. हार्ट अटॅक, डायबिटीज हा माझ्याशी गौण आहे. कारण आपण जनरल ॲनेस्थेसिया, स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही. त्यामुळे तोही प्रश्न नाही. वयाचं कोणतंही बंधन असलं, कोणत्याही वयाचा माणूस आपल्या प्रोसेसमध्ये करू शकतो. प्रेग्नंट लेडी असो, डायबिटीस असो किंवा कार्डियक पेशंट असो, तरी याला आपण ही सूत्रबंधन करून यशस्वी चिकित्सा करू शकतो. या मूळव्याधीकडे लक्ष न दिलं, फिस्टुलाकडे लक्ष नाही दिलं तर त्याच्या कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे कॅन्सर होण्याच्या आधी आपण जर ही ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला याच्यात चांगल्याप्रकारे रिझल्ट मिळतो. फिस्टुलाच्या बाबतीत काही ठिकाणी रुग्णांना कॅन्सर झाल्यानंतर आम्ही ओझोन दिला, तर ओझोनचा पहिला स्टेज, कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये ओझोनचा अतिशय बेस्ट रिझल्ट मिळतो. माझ्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या हॉस्पिटलमध्ये होम क्लायमेट आहे. तिथे कुठेही स्ट्रेचर, व्हीलचेअर नाही. ऑपरेशन थिएटरमधून पेशंट चालत उतरतो आणि चालत बेडवरती झोपतो. 15 मिनटं आराम केल्यानंतर तो चालत घरी जातो. बरेच पेशंट स्कूटर घेऊन येतात, बाईक घेऊन येतात, ते तासे ताबडतोब जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य आहे. कुठेही सलाईनच्या बाटल्या कोणाला लावल्या नाहीत, कोणाला ऑक्सिजन लावायची गरज पडत नाही. इमर्जन्सी आपल्या हॉस्पिटलमध्ये येत नाही. त्यामुळे माझं हॉस्पिटल हे घरगुती क्लायमेटसारखे लोक राहतात. माझ्याशी गप्पा मारता हे प्रोसेस कंप्लीट होते आणि नंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळत नाही. तर हे होते डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता लोलगे. मूळव्याध आणि भगंदरसाठी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा या विषयावर ते आत्ता आपल्याशी बातचीत करीत होते. तुम्हाला सुद्धा या संदर्भातल्या काहीही समस्या असतील, काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर आहेत त्याच्यावर जरूर संपर्क साधा. डॉक्टर विवेक लोलगे आणि डॉक्टर लीनता, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.